प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग, विश्वाला आधाराची गवसणी घालत असताना, न्यायनीतीचा धर्म पुढे चालत असताना, मानवी वैचारिक पात्रता कुठंतरी थांबत असताना, इंद्रायणीच्या काठावरती बसून स्वतःच्या संसारावरती तुळशी पत्र ठेवून या जगाच्या मालकाचा निरोप घेत असताना, जगाचं मालकाचं तत्व लिहित असताना, ज्यांनी स्वतःच्या संसारावरती तुळशी पत्र ठेवलं आणि जगाचं कल्याण पत्र दिलं, त्या जगद्गुरु तुकोबारायांचा गोड चिंतनात्मक मानवी वृत्तीला, मानवी प्रवृत्तीला, मानवी स्थितीला इशारा देणारा, सावध करणारा, जीवन जगण्याची शैली सांगणारा गोड चिंतनात्मक असा अभंग. अभंगाची रूपरेषा गोड आहे. सावधान ऐसे काय ते विचारा. कशाला विचारा हो? तुकोबाराय सांगतात विचारा आम्हाला, पण कशासाठी विचारा? जगद्गुरु तुकोबारायांचं विधान सोपं सरळ आहे. सावधान ऐसे काय ते विचारा. अभंग सरळ आहे, साधा आहे, पण अभंगावरती बोलत असताना एक तत्वता लक्षात ठेवा. माझं कीर्तन जर आणि तर या विषयावर असतं. मी समाज प्रबोधनात्मक कीर्तन करणारा माणूस आहे. माझ्या अभंगातला एक एक विषय कोणाला कळेल? दादा, ज्या दादानं डोक्यावर गवताचा भारा आणलाय, दुसऱ्याच्या दारी हौदा पडलेत, सालदारकी करून जमीन जुमला राखलाय, पोरांच्या ताब्यामध्ये देत असताना कष्ट करून घरं वावरं ज्यांनी सांभाळली, पोरांना शिक्षण दिलंय, त्या दादाला, त्या ताईला माझा एक एक शब्द कळेल. ज्या बाईनं पोटाला चमटा देऊन घरामध्ये 2-2, 4-4 सुना असतील, एकत्र कुटुंब चालवलंय, एक एक रुपया गाड्याच्या चाकासारखा असून तो सुयांपासून तर डेगा बोगण्यांपर्यंत जिनं संसार साठवून आपल्या लेकरांच्या सुनांच्या ताब्यात संसाराची घडी बसवून दिली आहे, जी बाईनं कष्ट केलं, नाकात नाही, अंगात वरती सोनं कधी घातलं नाही, पण सोन्यासारखी विचारांनी पोरं घडवली, त्या बाईला माझा शब्द कळेल. पण ज्यासनी याजना पैसा वाटेल होती, ज्यासनी लोकेसने मुंड्या मोडेल होती, ज्यासनी दसल्या दसपटनी माणूसल्या कसपट समजेल होई, त्यासले मन बोलेल झुली हो, त्या एकच म्हणते का रे याला कोण लाईन तर दुसरा दिक येत नाही का? अहो एवढा बर्रन दिक ना, अहो करो येऊन तुम्ही, दुसरा दिक येत नाही का तुमले? एक लक्षात ठेवा, हा जो अभंग आहे तुकोबारायांचा, सावधान विचारा आम्हाला. काय विचारा? तुकोबारायांनी जे सोचलं, जे अनुभवलं, त्याच्यासाठी तुकोबारायांनी इशारा दिला होता, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा नाश होऊ नये म्हणून विचारा आम्हाला. बरं तुम्हाला काय विचारा हो? तुकोबाराय सांगतात, अरे सावकाराच्या पोटी येऊन गरिबी पाहिली नाही, श्रीमंतीच्या ललाटात जन्माला आलो होतो. अशी श्रीमंती होती की सोन्याच्या चंपानं एकदा नाश्ता करावा, सोन्याच्या थाटीमध्ये बसावं. अरे मीच नाही, माझ्या घरची गडी माणसं सुद्धा चांदीच्या लोट्यांमध्ये दूध पित होती. अशा श्रीमंताच्या घरी जन्माला आल्यानंतर मी काय नाही पाहिलं. अरे ज्या रस्त्याने जात होतो तिथं हुजरे आणि मुजरे करणारे होते. मी जिथं थांबलो तिथं मला नाही, माझ्या पायातल्या वाहनाला सुद्धा किंमत होती. अरे मला तुक्या नाही तर तुकाराम शेठ म्हणत होती. पण पहा, दुष्काळानं भरपटले गेलो, संप्रदायाच्या वाऱ्यात सापडलो, काय स्थिती झाली. ज्या गलीत मला हुजरे आणि मुजरे घालत होते, त्या गलीतल्या बाया मला पाहून बोटं मोडायला लागले. अरे जी लोक मला एकेकाळी सेठ म्हणत होती, ती तुक्या म्हणायला लागली. अरे माझ्याच घरी चांदीच्या लोट्यात दूध पिणारी माणसं, अरे काळ इतका बदलला. माझं पोरग संतू नावाचं मांडीवर मेलं तरी लोटा माझ्या घरात पाणी प्यायला नव्हता. अशी परिस्थिती मी पाहिली, मी भोगली, मी अनुभवलं. म्हणून सांगतो, सावधान ऐसे काय ते विचारा आम्हाला. पण कशासाठी विचारा? कोणी कोणी विचारा. वानप्रस्थांनी विचारा, संन्याशांनी विचारा, ब्रह्मचाऱ्यांनी विचारा, सर्वांनी विचारा हो. पण विचारत असताना एक विचारा, देवाची कृपा कशी होईल, साधूची भेट कशी होईल, देवाचं रूप कसं असेल हो, देवाचं ध्यान कसं लागेल हो, देव कसा भेटेल हो, देवाचं स्वरूप कसं राहील हो, देवाचा माझा एक संग कसा होईल हो, देवाची माझी प्रीत कशी जुडेल हो. एवढं जरी कळलं तुम्हाला तर अंतकाळीचा करणे विचार. अंतकाळीचा विचार करतायत ना? अरे काय कुठला विचार करतात हो? अरे संसारातला अंतिम काळीचा तो विचार नाहीये की माझ्या केळीला काय भाव येईल, माझी केळी किती ट्रक येईल, माझं काय माझं शेतीचं उत्पन्न येईल. अरे साधू कधी भेटला, साधूचा मार्ग दावणारे कधी भेटले, देवाचं स्वरूप कधी दावणारे भेटले, तर त्यांना एकच विचारा, काही मी उद्धार पावेल, काही कृपा करेल म्हणजे नारायणानं माझ्यावरती कृपा करायला पाहिलो असं विचारा रे. नाही तर हातातून जशी वाढू घ्यावी, वाऱ्याच्या सायानं उडून जावी, तसं क्षणाक्षणाला भूरकंतो आयुष्य घेऊन जातोय.
अंत काडीचा करणे विचार, अंतिम काडीचा हा विचार करा. 35च्या पुढच्या माणसांनी हा विचार करा की जर आपला मुलगा आणि आपली सून घरी नसेल आणि जर एखाद्या वेळेस अंतिम काळ माझी जवळ आली तर माझ्या तोंडात शीप टाकायला कोण आलं पाहिजे. तुमचं वागणं चांगलं असेल, तुमचं जगणं चांगलं असेल, तुमची गावामध्ये प्रतिभामय शक्ती चांगली असेल तर नसू द्या तुमचा मुलगा, नसू द्या तुमची सून घरी, गल्लीतले काका चुलते सगळे सोयरे चुलत भाऊ सगळे भाऊ आपल्याला मांडी देताना रडले पाहिजे आणि देवाला त्यांनी प्रार्थना केली पाहिजे की हा माणूस वाचला पाहिजे. असं जीवन जगा. अंत काडीचा करणे विचार, हा विचार करा. कोणता विचार करता? अरे एवढ्या तुम्ही बाया इथं बसलेल्या आहेत, अंतिम काडीचा एवढाच विचार करा. बाई मी महादेवावरती किती पाणी टाकलं, बाई मी महादेवावरती किती बेल वाहिले, याचा नका विचार करू. बाई माझी सासू जिवंत होती तेव्हा मी माझ्या सासूला कधीतरी वेळेवरती गरम गरम 2 पोळ्या दिल्या. कधीतरी मी माझ्या सासूला एवढी तरी बोलले का आत्या तुम्ही थकल्यात, या तुमच्या गोड्या घ्या. अरे 1000दा पाणी टाकलेलं पुण्य वेगळं आहे आणि एकदा सासूला प्रेमानं दिलेल्या सकाळी सकाळी चहा सोबत पहिले गोड्या, या जीवनातली मोठी पंढरपूरच्या वारीचं पुण्य आपल्या पदरी घेतात. पण नाही कळलं हो कोणाला. हजार पटीनं तुम्ही पाणी टाकायला गेलात. अरे अशी घरं पाहिलीत की घराघरांमध्ये मला तर इथल्या लोकांमध्ये, इथल्या पोरांमधली जी उत्सुकता दिसते, जे प्रेम दिसतं. मी अख्ख्या महाराष्ट्रात कीर्तन करतोय दादानो, रोज कीर्तन आहेत रे, पण अशी तरुण मंडळी दिसली नाही म्हणून मी ऐनवेळेस अभंग बदलवला. लई गोड वातावरण आहे. अंतिम काडीचा एक विचार केला. अरे गावागावातली पोरं तमाशा फळापर्यंत जातात, शिट्ट्या वाजतायत, दगड मारतायत, पण या गावातल्या प्रत्येक पोराच्या चरणी नतमस्तक होईल की तुम्ही राम कथा आयोजित केलेली खाओ केव्हा ना. मी तुमच्या माता पित्यांना सुद्धा धन्यता देईल. सहज लेकरं अशी जन्माला येत नाही, त्याच्यासाठी सूत्र आहे हो. पवित्र ते कूड पावन तो देश, तेथे हरीची दास जन्म घेती, तेथे हरीची दास. पवित्र ते कूड, तुमचं कूड पावन आहे, तुमची भूमी पावन आहे. या भूमीतला एक एक माणूस पवित्र आहे. महाराज काय तुम्हाला अंतिम घटिका सांगावी. अरे एक एक पोरगा हे कार्य माझं म्हणून करतोय, एक एक घर हे कार्य माझं म्हणून करतोय, पण ज्या ठिकाणी हे उमजत नाही, सुचत नाही, अंत काडीचा करणे विचार, वेचती सादर घटिका पडे. जीवनात फक्त वेळ चुकू द्या, जीवनात फक्त एक सूत्र चुकू द्या. आपण ज्या लेकरांसाठी सर्व वैभव उभं करतो ती लेकरं एक दिवस आपल्या विरोधात जातात. अरे बापानं कष्ट किती केलं, आई दुसऱ्याच्या बांधावर किती राबली, आपला बाप दुसऱ्याकडे किती सालदारक्या करत होता. सालदारकी करून मला शिरपूर सारख्या महागड्या सिटीमध्ये माझ्या बापानं शिक्षण केलं असेल, पण काही जनावर, काही अवलादी शिक्षण होतात, बापाला विसरतात, आईला विसरतात, मोठ्या बंगल्यामध्ये ते राहतात आणि गावातल्या पडक्या गावांमध्ये आपल्या मायबापाला ठेवतात. अशी लेकरं जन्माला नाही आली तरी चालतात, नाही आली तरी चालतात. मायबापाचं सुख काय आहे? मायबापाला शेवटी काही नाही हो, इस्टेट नको, पैसा नको, धन नको. अंतिम काळी त्यांना असं वाटतं मला देव दिसला नाही तरी चालेल, पण माझं लेकरू मला दिसलं पाहिजे, माझा पोरगा मला दिसला पाहिजे. पण जीवनात दादा, संसाराच्या घटिकेत ज्या कुरुक्षेत्रात आपण जगतो त्या कुरुक्षेत्राचं नाव संसार आहे. संसाराच्या कोणत्याही झटाला हात लावा, संसाराच्या कोणत्याही मुडाला हात लावा, दुःख आल्याशिवाय राहत नाही. हळूहळू आवाज कमी करा. संसाराच्या कोणत्याही झटाला हात लावा. संसार कधी सुख देतच नाही. अरे एकदा तुम्हाला 7.5 लागली शनिदेवाची तरी चालेल, तुम्ही मंगळ ग्रहावरती जाल, पूजा कराल, पण जीवनाच्या सारीपाठात एकदा संततीवरचं वळण चुकलं, संततीवरचे संस्कार चुकले ना, आपली कमवलेली कितीही इस्टेट वारदान धन संपत्ती राहू द्या, एकदा का आपली संतती आपल्या विरोधात गेली ना, तुम्हाला 7.5 परवडेल, पण तुमची संतती तुम्हाला परवडणार नाही. मंगळ हे नोही, मंगळ यांना बरेही म्हणू नका, चांगलेही म्हणू नका.
जर चांगलं म्हणाल तर पदरी दुःखाची निराशा रडाल, वाईट म्हणाल तर कोणाजवळ सांगता येणार नाही. पण जीवनाच्या सारीपाठात एवढंच करा, उतार वयातले दिवस जर गोड करायचे असतील तर आपल्या कर्तृत्वाने, आपल्या कर्माने, आपल्या जगण्यात असं काही शुद्ध अंतःकरणाने जगा की आपल्या वागण्यात आपल्या पोरांना विठ्ठल जाणवला, आपल्या वागण्यात आपल्या सुनेला रुक्माईचं रूप दिसलं पाहिजे. हे संसाराचं माझं कपाडी ओझ डोक्यात घालू नका. जर आपल्या संततीला आपल्या वागण्यात देव दिसला नाही तर यांनी आपण मेल्यानंतर कितीही पंक्ती उठवल्या उपयोग नाही. कारण जवळचा देव जेव्हा होता तेव्हा एका घरात जवळजवळ जेवले सुद्धा नाही हो, एका ठिकाणी बसले सुद्धा नाही हो. अशा अनेक घरांमध्ये आम्ही कीर्तन करून आलो, अशा अनेक गावांमध्ये कीर्तन करून आलो. अरे 40-40 लाख रुपयाचे बंगलेत पोरांचे, पण मायबापाला वसरीमध्ये खाट नाहीये, मायबापाची खाट कोपऱ्यात आहे. मग काय पेटवायची ती इष्ट, काय जाडायचंय त्या? अरे भलेच आपली झोपडी असेल, भलेच आपण ग्रामीण भागात असू, पण आजही आपल्या सुना सासऱ्याला पाहून पदर घेतायत. ही आपली खरी श्रीमंती आहे, ही खरी श्रीमंती आहे. आजही घरांमध्ये सुनांना सासवा आड्या देवड्या काही का वयना गाया दी दुई सण सकाळी उठाडी वाटाडी रांगवाया टाकी टुकी सण बठ्ठ नेवनेटकं विरायनं. आजही आपला बाप पोऱ्याला शिवी देऊ शकतो, भर भाऊबंदकीत लात मारू शकतो, तरी पोरगा मागे फिरू शकत नाही. पण हेच कालांतरानं तुम्ही बाहेर पाहायला दिसत, मग तेव्हा जाणवतो तुका म्हणे देव अंतरीला दुरी, डोळिया अंधारी पडलीसी. अरे जवळचा देव रुसेल आपल्यावर, शिवी देईल आपल्यावर, आपली माय आपला बाप आहे, तोडून फेकू नका. त्यांच्यासारखं त्यांच्या सेवेत जे पुण्य आहे ना ते कुठे भेटणार नाही. नाही तर एक कडेल तुमच्या डोळ्यात कोणता अहंकार गेला का कोणता धूर गेला तुम्ही शोधा. मग सावधान ऐसे काय ते विचारा, आले हो संसारा सकळही. पण हे सूत्र समजण्यासाठी या श्रीमद भागवत कथा असेल, राम कथा असेल, तिथं मस्तक ठेवताना आपल्या गुरुदेवांना दगाजी बापूंना साक्षी ठेवा आणि एवढंच म्हणा, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, 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 वारकरी संतांच्या. ओ मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या. सालाबादाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह, ज्ञानयज्ञ, रामकथा, श्रीमद भागवत कथा दरवर्षी आपल्या या भूमीत तापीमायाच्या कृपेने, दगाजी बापूंच्या आशीर्वादाने, वाडवल्लांच्या कृपेने चालत असलेला हा सुंदर पर्व काळातील हे आयोजन प्रयोजन अतिशय सुंदर आहे. श्री रामकथा आयोजक भक्त परिवार ग्रामस्थ टेकवाडे, घराघरातील ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण अबाल वृद्ध, घराघरातील माता भगिनींनी आयोजन प्रयोजन सर्वांच्या सहकार्याने चालत असलेला हा भक्त परिवार ग्रामस्थ, संपूर्ण गावातील एक एक घरातनं एक एक रुपया कष्टातनं पाठवत असताना चालतलेला हा ज्ञानयज्ञ. या ज्ञानयज्ञात परमपूजनीय आदरणीय कथावाचक ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही श्रीराम प्रभूंचं जीवनचरित्र ऐकत आहात, प्रभूंची जीवनाची व्यथा आणि कथा ऐकत असताना आपल्या जीवनाची व्यथा जाणत आहात, ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही कथा ऐकत आहात, आदरणीय परमपूजनीय आचार्य अनिलजी शर्मा. मी अनिलजी शर्मांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. कार्यक्रमाचं भव्य दिव्य नियोजन आहे, पण कौतुक वाटतं गावातल्या सर्व तरुण पोरांनी प्रभू रामचंद्रांच्या प्राणांगणात एवढा धर्ममंडप फुलवलाय लेको. इथलं वातावरण पाहिल्यानंतर ते गाणं आठवतं मला की जे सांगितलं गेलं होतं की राम राज्य आएगा, राम राज्य येईल,
तुमच्या गावापासून ती सुरुवात आज दिसते की तरुणांच्या हृदयात माझ्या रामानं वास्तव्य केलंय. अतिशय गोड आहे. संपूर्ण तरुण मंडळीचे ज्येष्ठ लोकांचे आभार मानत असताना या कार्यक्रमाची रूपरेषा ज्यांच्या माध्यमातून मला आली, संपूर्ण या गावातील तरुण मंडळीच्या माध्यमातून ज्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट होता, आदरणीय आमचा भोलादादा यांच्या माध्यमातून रवींद्रजी महाराज, त्यांना तिकडे सारंगखेडेकर म्हणतात, आम्ही इकडे टेकवाडेकर म्हणतो. सगळं गावाच्या सहकार्याने होत असलेल्या रामयज्ञाच्या सोहळ्यात विनेकरी बाबा असतील, गावातली सर्व तरुण मंडळी, दादा तुम्ही यांना फार गोड वळण लावतायत. उद्याच्या पर्व काळातली ही पोरं नका हो कीर्तनकार होऊ देऊ, नका हो गायक वादक होऊ देऊ, पण यांच्या आईवडिलांना म्हातारपणी रडावं लागणार नाही एवढं तरी निश्चित सांगून जाईल महाराज. हो, नाही टाळकरी झाले, नाही माडकरी झाले, नाही काही केलं चालेल, पण तारुण्याच्या वयात त्यांच्या गळ्यात टाळ आलेला आहे. म्हातारपणी त्यांच्या मायबापाला रडायची वेळ येणार नाही. ही रामकथेचं हे पुण्य तुमच्या पदरी या लेकरांच्या सहाय्याने. कधी न भेटो पण ऐन वेळेस आम्हाला सहकार्य केलेलं आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक आज योगायोग घरी होते, शब्दाला मान देऊन इथपर्यंत आले. योगायोग साधून आदरणीय परमपूजनीय यूट्यूब चॅनलचे आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक चंदूदादा, त्यांचे सुद्धा आभार मानतो की ते वेळेवर आले. व परिसरातनं आलेली मंडळी असेल किंवा गावातले संपूर्ण तरुण मंडळी असेल, भैयादादांचे दाजी सुद्धा आलेले आहेत. खेताप्यांचं मुलकड त्यांचं गाव आहे, त्यांची सुद्धा उपस्थिती, त्या ताई आलेल्या आहेत. सर्वजण तुम्ही तोलामोलाचे अधिकारी आहात. जर यदा कदाचित माझ्याकडनं कोणी सुटलं असेल, नाव सांगता नाही आलं, तर एवढंच म्हणतो, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही, ओ परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. सामने मदा घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. ओ सामने मदा परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पारणी. सर्वांचे आभार मानले. त्याबरोबर साऊंड सिस्टीमचे मालक आमचे प्रेमदादा, त्यांचे सुद्धा आभार मानतो. आभार मानत असताना अभंग गोड आहे. अभंगाची पार्श्वभूमी अशी, अभंगाचा ओलावा असा आहे, सावधान ऐसे काय ते विचारा. आता सावधान हा शब्द कोणाला कळत नाही राजे? अज्ञानाला कळतो, विज्ञानाला कळतो, जो इंग्लिश मध्ये आहे त्यालाही कळतं, आणि जो अंगठा टेकतो त्याला सुद्धा. सावध कोणाला नाही कळत. पण तुमच्या गावातली पोरं इतकी सावध आहेत. काही काही गावातली पोरं सावध राहत, हे जे धोतर बितर दिसणं, कीर्तनकार दिसना, का असं न्यारच दिकस, असं वेगळंच वाटतं त्यांना की या धोतरवाला आणि पेटवाला. मला तर परवा मी फागण्याहून जात होतो, तो बायपास आहे, खाली उतरावं लागतं, सरळ जावं लागतं. मी गाडी उतरवली बायपासवरनं, फागण्याला एक पोरगा आला, मी गाडीतनं सोड्या पिण्यासाठी उतरलो. उतरल्यानंतर मी सोड्यावाल्याच्या गाडीवर जाणार, तोपर्यंत एक 20-22 वर्षाचं पोरग पडत आलं आणि माझ्या हातात 1100 रुपये ठेवले. मी कुठे माऊ 1100 रुपये धक्तास म्हणतो, हो बाबा असं प्रत्येक गाव गाडी थांब आणली पडी. त्याने 1100 रुपये दिले. मी त्याला विचारलं, म्हणतो ए दादा थांब रे, 1100 रुपये काम दिले म्हणे. महाराज विचार नका म्हणतो. नाही हो, कस काय दिनात लागू पडायला पाहिजे म्हणतो. या नाही नाही महाराज झाजना दिदी ना दिले. नाही रे सांग ना, 1100 रुपये दिले तू, कामू दिले म्हणे. काही नाही बाबा, सकाळी आकडा लागेल म्हणाले. हो भो, यातून तुला लिहिले या, मी तुला 1100 लिहि जाऊन म्हणा घर केस नाच किराणा करलो म्हणा, मी पोरे आकडा काढत फिरती. समय बडा बलवान होत आहे असं म्हणून नका तुम्ही. हो, जी बेसावध माणसं आहेत ना, त्यांना कोणती स्थिती कळत नाही. 10-12 दिवसापूर्वी मोबाईल वरती एक रील पाहत होतो. पतीच्या हातातनं मोबाईल पतीने हिसकवून घेतला. आता मोबाईल म्हणजे काय विशेष आहे? काय विशेष आहे का? बाई माणूस, घरातलं नातं, मोबाईल माणूस
पाहिजे बा म्हणून पत्नीच्या हातातनं मोबाईल घेतला तिनं हिसकून. त्या बाईनं त्या माणसाच्या डोक्यात हातामध्ये जो कुकर होता त्या झाकणानं माणसाला मारून टाकला. आणि केलं काय, ती हिरवी पाण्याची टाकी असते ना, हिरवी पाण्याची टाकी, ती पाण्याच्या टाकीत त्याला टाकून दिलं. म्हणजे दाखवताना असं दाखवलं की हा पाण्यात पडला. आणि मी अकोल्याहून येताना ते रील मोबाईल मध्ये टीव्ही म्हणजे ते व्हिडिओ मी गाडीत पाहत होतो. मी घरी आलो दादा, मी इतका सावध झालो, मी कुकर बी लपाड दिन हात आणि पाणी टाक्या बी लपाड दिन हात. म्हणजे जाऊ द्या वाईट आहे आपल्यावर नाही एखादा. आपण जर जे सावध राहू आपला बी एखादी ना आपण बी बोललो तीन पर राव पुराण आणि तिने तडे इरेच ना का तलवारीला माडो. म्हणजे ही वास्तविकता आहे. सावध राहणं म्हणजे कळायला पाहिजे, सोपी गोष्ट नाही ना. काही काही लोकांना कोणत्या वयात काय सावध राहावं हे कळत नाही. मी ममुराबादला 20 मेला कीर्तन केलं. 105 वर्षाचे बाबा होते, त्यांचा वाढदिवस होता. आता तारीख चांगली दणगट होती, मी लिहिली नाही बारसशे का उत्तर कार्यशे, मग उस्कीनं जावायला पाहिजे. मी बी सावध होतो. मी ती तारीख लिहून घेतली, कीर्तनाला गेलो. आई भला मोठा फुगा रांगवाय मला असं वाटे का दल्लाने जितापणे तारीख दिली मला, दल्लाना जीव जावं माहिती होई बा. आता जसं गाडीतनं उतरलो, जसं ज्यानं तारीख दिली होती त्याला फोन लावलं, म्हटलं दादा ये रे घ्यायला. आला तो, त्याला म्हटलं का रे भाई एवढ्या रांगोळ्या, एवढे फुलं वगैरे, एवढे फुगे बाबा आत्ता गेले काय म्हटलं. म्हणजे नाही हो बाबा, आमचे 105 वर्षाचे आजोबा आहेत, 105 वर्षाच्या आजोबांचा आम्ही वाढदिवस करतोय. मी विचार मग पुढे घेऊ, मी 105 वर्षाच्या बाबाबद्दल सांगू काय गो वाटे झालं 105 वर्ष. पण आता जे झालं ते झालं. गाडीतनं उतरलो तोपर्यंत तो नातू सांगायचा म्हणे आमच्या बाबांना भेटून घ्या. आता 105 वर्ष झालं इथला फुगास मग दडपिया जोय दल्लाल वरपात येस बाजरी मकान पुया नागर मकाना पुया नागर दल्ला वरपा पण दल्ला डायरेक्ट बाजरीन सरमट एकदम बारीक आणि दल्ला पण नात्रे पण तू जंतू टिकर वास करण्या वा लोकेशने वा गलिन्या पाया बटक काढणा कांड. आणि तो नातू म्हणे बाबा आमच्या बाबांना भेटून घ्या. आता त्या 105 वर्षांना बाबांना असं दूरतून दर्शन लिहिलं म्हणून बाबा जय हरी बाबा मला आशीर्वाद दे सुखना नांदी म्हणतो लोक दिन ना नांदी राय ना तोपट्या रात ना नांदी राय ना लोकांले दिनले पैसा दकाल भेट राहणार नाही. अहो कच्च गाठोडा रातनं बांधली जे राय ना. पण आता बाबा आहेत आशीर्वाद दिला सुखना नान म्हणतो बाबाला म्हणतो नांदीच राय ना. बाबांना इशारा केला म्हटलं बाबा बरं आहे ना बरं आहे ना. बाबा रडायला लाग्या. मला असं वाटलं बाबांना आनंद अश्रू असतील. कोणाला 105 वर्षाचं आयुष्य कोण इतका जीवनात सावध आहे की त्याला 105 वर्षाचं आयुष्य नको का न सापडे ना सली खोसतू. हो 105 वर्षाचे बाबा रडायला लागून गेले. मला असं वाटलं आनंद अश्रू असतील. डिकरवा गरण्यावा नातू पंतू जंतू पट्टी दुनिया. बाबांना इशारा केला म्हटलं बाबा बरं आहे ना. बाबा को रडायला लाग्या म्हणता अजून आनंद अश्रू. मी बाबांजवळ गेलो म्हटलं बाबा काय म्हणतात. बाबा रडता रडता सांगे मला काय सांगू बाबा महाराज कुठे दुनिया डोळ्याला दिकस नातू दिखतस पंतू दिखतस जंतू दिखतस डिकरा दिखतस डिकरुवा दिखतीस गले आलेल्या बट्ट्या बाया दिखतीस ववा दिखतीस टाकल्या मोठ्या भाऊजाया दिखतीस आकड सासवा दिखतीस फुई सासवा दिखतीस बटी जहान दुनिया डोळ्याला दिकस बाबा म्हणतो. मग बाबा कोण दिखायला पाहिजे होत काय सांगू मी बरं.
काय सांग बरं, तुम्ही सांगा ते काय सांगू. तुम्ही बी झालात बाबांवर दिवसले. बाबा मला सांगायचं काय सांगू बाबा. ढिकर हुआ गरण्या हुआ नातू पंतू जंतू बठ्ठा डोळ्याला दिखतस. दाखला मोठा पैन सर्वी जान दुनिया अधिकस. म्हणतो मग बाबा कोण दिकाल पाहिजे होत. म्हणजे ती पाहिजे होती. म्हणतात तसा तर तुम्ही लोक पाहिजे होता आधी. तू सुद्धा फोटो लटकी जायला पाहिजे. 2-3 हार चढावी जायला पाहिजे होता. अरे कोणत्या वयात ती पाहिजे होती. ज्या वयात राम भजायला पाहिजे त्या वयात. ज्या वयात माडजप करायला पाहिजे त्या वयात. हसू नका तुम्ही बी. तुम्हाला बी बोलता जीव म्हणा भाऊचा इस्मा. तुमले बी विचार तुम्ही म्हातारपणी कोण लागाय. मग सांगत तुम्ही मला ती लागाय. मग अरे ज्या वयात राम प्रभूंचं नाम जपायला पाहिजे त्या वयात आपल्याला सावधतेने राम भेटला नाही. अरे ज्यांनी तारुण्यपणात राम भजून घेतला त्यांनी एकच सांगितलं ऐसी जोडी का राम कंठील राम ऐसी जोडी करा. राम कंठील ऐसी जोडी करा. राम कंठील ऐसी जोडी करा. राम कंठील तेने तुके फेरा गर्भवास. तेने तुके फेरा गर्भवास. राम कंठील ऐसी जोडी करा. 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 याला म्हणतात सावध होणं. मनात पैसा घालाय नका उपसा. आधी उठू नको बरोबर. मला जीव बी शकतो. तरी मला घरूनच सांगितलेलं असतं मारा सुकना जात जाय आणि सुकना येत जाय. मी तरी तिला आज दुपारीच गाडी पुसता विचारलं होतं देख मला अशा 100 मांजरी आड्या घेतल्या चाली पण तू नको जात जाऊ. मला कितल्या का मांजरी आड्या जायत ना पण तू असं निघाण टेमले नको सांगत जाऊ. सुकना जात जा सुकना येत जा. तिला मी आज विचारून घेतलं म्हणतात तू आहे ना मोके सांग. सुकना जात जा सुकना येत जा. तू ना म्हणणं काय म्हणे तुम्ही असं राहत साऊंड आल्यावर काही उठतस. असं दाखवला पुरेसवर काही माही बोली उठतस. इथलं तिथलं बी तुमले असं काही चालत नाही. मग एखादा दिन लोक तुमले घेरतील. एखादा दिन लोक तुमले बनाडतील. म्हणत घेरतीन माले बनाडतीन माले तुला बी काही बाप न जावा नाही म्हणे. मना बी काही बाप न जावा नाही पण मी इथली सावध आहे म्हणे. म्हणत काय सावध आहे म्हणे जर तुमले लोकेशनी बनाड तो लोके तुमले सुजाडतील. म्हणतो बनाडतील सुसुमी तू न काय जाई म्हणजे मन बी काही जावा नाही पण तुम्ही बी गरियालवर सुजेल शेत का उतरेल शेत मी बी वय का नेन म्हणे. आता तो तिचाही दोष नाही कारण आपली तब्येत डेपना पोतान कधी ती बी काय केली. एक लक्षात ठेवा जीवनात कधीतरी संधी हसण्याची भेटली तर सावध होऊन हसून घ्या. जर जीवनात रडायची संधी भेटली तर रडून घ्या. दिवाळी सारखा सणले आपल्या अंडरी येत ना. आपल्या अंडरीस पर रडील्या आपल्या अंडरीस पर हसिल्या. ववास पर रडता बी येऊ आणि हसता बी येऊ. आपला मायबाप जित्ता येत ना तर लगून तुम्ही हसिल्या रडील्या. बऱ्याच पोरे सांगतात नाही बाबा बाईकांना गोतू नका मग हसूत. अरे हसूत नाही तू तुला कोपरा मरडशी तुम दावी संबुक करा.
सोपी गोष्ट नाही. जीवनात ज्या दिवशी संधी भेटेल ना त्या दिवशी आपल्या हसण्यावरती सुद्धा एखाद्या दिवशी बंधन येऊ शकतं. ललाटीनं एखादी मुलगीचं लग्नाच्या अगोदरचा काळ पहा तुम्ही. पोरगी आपल्या बापाच्या घरी तिच्या आईला सांगेल मला आती पिवीच खिचडी पाहिजे, मी आज तिकीच खिचडी खासू. माहिती पिवी बी खिचडी करते तिकी बी खिचडी करते. मायनी जर सांगा तो बिन इथला भांडा कसं टाकणार नाही बिन मी नाही का चढा मन पुस्तक दप्तर पडेल शे उभा भांडा मांजीवर फेक दे. मायनी जर सांगा बिन रांगोळी काढणार नाही काढा. मायनी जर सांगा बिन तेवढा चुला पण लाकडे ते पुढे करते नाही सांगा ना म्हणून अभ्यास पडेल. ती मुलगी आईच्या जीवावरती सर्व उभं काम सोडून देते. जी मुलगी आईच्या जीवावर सर्व होऊ द्या त्याच पोरीचं लग्न आणि चला तिच्या सासरी. अहो जी खेळत होती जी वागडत होती जिचं आपण नाव घेत होतो तीच पोरगी आपल्या नजरेला नजर देत नाही. कुठून आली एवढी समज? कशी काय सावध झाली ती? जी एकदा कधी पप्पांवरती रुसायची नाही मग असाच ड्रेस घेईल तीच पप्पाला सल्ला देते जाऊ द्या पप्पा तुमची अडचण असेल ना यावर्षी स्वस्तातली साडी घ्या. अहो आली कुठून ही समज? याला म्हणतात सावध होणं. जी पोरगी माहेरी गेली ना लगेच आईला सांगते जाऊ दे ग बाई तू भांडे धुवून मी धुवून घेतो. ती माहिती परकडते का बाई तू उभा कपडा सोडी दे तू उभं काम सोड दे ना तू जाऊ दे ग बाई तिथं करायची सवय. मग काय जी समय सुचत त्याला बुद्धी येते याला म्हणतात सावध होय. आणि सावध होण्यासाठी काय लागतो? कोणतंही वय नाही फक्त जबाबदारी आली पाहिजे. अवघ्या 9 वर्षाच्या छत्रपती संभाजी राजांना आग्र्याला घेऊन गेले होते राजे. अवघ्या 9 वर्षाचं पोरग कुठं? दिल्लीला. आणि 9 वर्षाचं पोरग सही सलामत यावं म्हणून पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या भूमीत बापाने सावध होऊन 9 वर्षाचं पोऱ्याचं उत्तर कार्याने गंधमुक्त केलेलं आहे. काय विशेष पात्रता असेल महाराज. जिवंत मुलाचं उत्तर कार्य केलंय संभाजी महाराजांचं. अवघ्या 9व्या वर्षी पिंडदान केलं, सर्व विधी केली. का शिवाजी राजांना कळत नव्हतं? का शिवाजी राजे वेडे होते? पण का केलं? की माझं लेकरू सुखरूप घरी यावं ही बापाची बुद्धीची कलात्मक शक्ती सावधतेची. आणि आले ना महाराज. केसालाही धक्का लागला नाही पण ती योजना कोणाची होती? छत्रपती राजांची. पण संभाजी राजांसाठी त्यांच्या बापाची योजना होती. मग एवढे जे काही तरुण पोरं आज तुम्ही कीर्तना ऐकता जेवढा धर्म मंडप फुलवलाय माझ्या दादांनो मी तुमच्या विरोधात एक शब्द नाही बोलणार. पण इतके सावध राहा आणि इतकी आपली पात्रता उंच करा. गावोगावी एकच विषय आहे, मोठी समस्या एकच आहे की मुलांचे लग्न होतील तरी कसे. सर्वात मोठी समस्या ही की मुलांचे लग्न होतील कसे. मुलींची संख्या कमी झाली. मी हात जोडून सांगतो कोणत्याच गावी कोणत्याच समाजात कोणत्याच धर्मात मुलींची संख्या कमी नाही. फक्त एकच सूत्र बदललं आणि मुलांची गतिमान स्थिती बेसावध काय झाली? लग्ने जोडणारा मध्यस्थी थांबी घ्या. बरं मध्यस्थी का थांबले? फक्त एकाच कारणासाठी. आज तरुणाई इथं रामकथा करते असे तरुण पाहायला भेटत नाही. पण गावे गावले मध्यस्थी का थांबी घ्यात? या रातना लग्नेसमा या खोकान बँडवर नाचणं आणि या सर्व म्हातारा लोके कोणी देखीरानं नाके वाटे दुःख काढा ना कोणी काने वाटे दुःख काढा ना. काय येडा आहेत का या म्हातारा लोके? यांना दिसत नाही का?
हर घरना पोरानं लगीन होई मध्यस्थी काम मरी ग्यात की फक्त जर कोणी सोनासारखी अंडेर आपला वरी नाडाई गई तर ती पोर हाय ती बर आपले दोष दिन ते पाप आपले भरणं पडी म्हणून म्हातारी लोक सावध झाली म्हणून 2 पावलं मागे आहे. पण मी प्रत्येकाला हात जोडून विनंती करतोय की इतके बेसावध जगू नका दादा हो की आपला बाप कोणातरी दारशे लाचार होईसन सांगी आपला बाप कुठेतरी झुरणे पडेल. नाही नोकरी भेटली तर असा व्यवसाय निवडा असा योग्य धंदा करा आणि याच्यात दुसरी भर भलेच 2 एकर जमीन कमी होई चाली भलेच आपला घर धाकलं मोठं होई चाली पण प्रत्येक घराघरातला पोरगा निर्वेशनी पाहिजे ही सावधानतेची अवस्था. जर तुम्ही सावध राहिलात अहो जिथं निर्वेशनी पोरं आहेत जिथं उद्योग धंद्यात प्रगतिशील पोरं आहेत आजही पाहुणे तिथे पाय चढतात हात जोडून सांगतात चला हो दादा तुम्ही आमले पोटमा घालल्या एवढी पोर तुम्हाला घर पोरनिल्या का पात्रता पवित्रता लेव्हल या गोष्टी आहेत. पण जिथं पात्रता पवित्रता आणि लेवल हुसकली अशा बेसावध लोकांकडे मुलगी देऊन काहीही फायदा होत नाही. मग इथं जी काही ज्येष्ठ तरुण जी काही मंडळी आहे त्यांनी आपापली लेहोड ओळखा आणि मग एकच करा सावध व्हा सावधतेने जीवन जगा. आता एवढ्या इथं बाया बसल्यात ना प्रत्येक बायांना हात जोडून एकच विनंती आहे माझ्या ताईंनो तुम्ही इतक्या सावध आहात आणि सावध जगा. तुमच्या बोलण्यात फक्त नम्रता राहू द्या तुमच्या वागण्यात फक्त शीतलता राहू द्या तुमच्या नजरेत दया राहू द्या. आणि जर हे सूत्र गेलं इतकी नम्रता राहू द्या. एकचदा जर स्त्रीचा शब्द सुटला तर काय होतं माहितीये महाभारत घडतं. एकच बाई कृष्णाची बहीण 5 पांडवांची पत्नी एकचदा शब्द चुकला होता आंधळ्याचा पोरगा आंधळा एकच शब्दाने दुर्योधनाला बोलताना सर्वी महाभारताची घटिका झाली. मग ही महाभारताची घटिका तुमच्या आणि माझ्या जीवनात येऊच नये म्हणून आम्हाला विचारा अभंगाचं सावधान काय तो विचारा सावधान काय तो विचारा सावधान काय तो विचारा सावधान काय तो विचारा सावधान काय ते विचारा सावधान काय ते विचारा सावधान काय ते विचारा सावधान काय ते विचारा आले हो संसारास काळही 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 अंती समयाचा करणे विचार अंती समयाचा करणे विचार अंती समयाचा करणे विचार